जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घर पेटवली, हॉटेल्स पेटवले. जाई घुरट ते आली बाबा तो घुरट चल तो इतिहास तिकडे सांग कोणाला तरी, आम्हाला नको सांग इतिहासावाला. आणि गोरगरिबांचे लेकरं 32% जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या, तर यांनी त्यांनाच घास खाऊ दिलेला नाही. त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत, हे ओबीसींचे खरे शत्रू आहेत, मोर्चा काढणारे आजचे. हो, आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे. आणि त्यामुळे जवळपास 14-15 जणांनी चिठ्ठ्या लिहून, काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहेत. खरं मी सगळ्यांना विनंती करतो की आत्महत्या करू नका. आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवा. निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये, ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घर पेटवली, हॉटेल्स पेटवले, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत. माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत. नाही, ते ओबीसीचा मोर्चा नाहीये, ती ओबीसीचा मोर्चा नाही, ती विशिष्ट जातीचा मोर्चा आहे. त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील आता. त्याच्यामुळे तो ओबीसी बीबीसीचा मोर्चा नाही. आणि ओबीसीच्या हिताचं यांना काय देणं घेणं पण नाही. इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही. ज्या ओबीसीचं 32% आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं. आणि गोरगरिबांचे लेकरं 32% जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या, तर यांनी त्यांनाच घास खाऊ दिलेला नाही. त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत, हे ओबीसींचे खरे शत्रू आहेत, मोर्चा काढणारे आजचे. त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही. दादा, यामध्ये भुजबळांनी सकाळी असं म्हटले की भुजबळांचा तुम्हाला इतिहास माहित नाही, असं तुम्हाला उद्देशून म्हटले. जाई घुरट ते आली बाबा तो घुरट चल तो इतिहास तिकडे सांग कोणाला तरी, आम्हाला नको सांग इतिहासावाला.